नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 47. मी मंदार. सकाळी उठलो, डोकं फार जड वाटत होतं. रात्री जास्तच घेतली होती ना मी, त्याचाच परिणाम होता. अंथरुणातून उठायची इच्छा होत नव्हती. ऑफिसला जावे लागणार होते म्हणून उठून बसलो. ब्रश वगैरे करून बाहेर आलो. वाटलं होतं ती लिंबू पाणी तरी आणून देईल, पण कशाला? अजूनही गाल फुगलेले दिसत होते. मी किचनमध्ये गेलो आणि स्वतःच्या हाताने लिंबू पाणी करून घेतले. चहा पिण्याची इच्छा होत नव्हती, पण तिने माझ्यासमोर चहाचा कप आणून ठेवला. मी दुर्लक्ष केले आणि आंघोळीला निघून गेलो. काल अनुरागसोबत बारमध्ये बसलो आणि मी टेन्शनमध्ये पेगवर पेग रिचपत होतो. टेन्शन एकतर अभिलाषाच्या वागण्याचं आणि अनुराग माझ्याकडून काही जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय का याचंही. खूप सांभाळून बोलावं लागणार होतं मला. विचारत होता अभिलाषाने काही बघितले का, असाच कोसा संशय घेते ती. मला वाटले शरयूने त्याला काही सांगितले तर नाही, विचारले तर म्हणाला कसा. शरयूचा काय संबंध? मला त्याने तिला अभिलाषाशी बोलायला सांगितलेलं लगेच आठवलं म्हणून बरं. पण कधीतरी त्याला अभिलाषा शरयू आणि माझ्यावर संशय घेते हे माहीत होणारच आहे. त्यापेक्षा त्याला मी सांगून टाकलेलं बरं राहणार होतं. नको, त्यामुळे आमच्या दोघांच्या मैत्रीत अवघडलेपणा येईल. त्यापेक्षा अज्ञानाचं सुख बरं. पण तो काल जे प्रश्न विचारत होता त्यावरून असं वाटलं की त्याला काहीतरी संशय येतोय आमच्यावर. त्याला कळलंय का? पण कसं कळणार? एकदा शरयूशी बोलून बघू का? आंघोळ करून माझं आवरलं. ऑफिसची बॅग घेतली आणि बाहेर आलो. नाश्त्याची प्लेट ठेवलेली होती आणि सोबतच माझा टिफिन. अभि सकाळी शाळेत गेला असेल, त्यामुळे तिला माझ्याशी बोलावे लागणारच नव्हते. फक्त चहावरच राग होता की तो नाश्ता आणि टिफिनवरही निघणार आहे, ती मोठ्याने म्हणाली. मी तिला एक रागीट लूक दिला आणि डायनिंगवर बसून नाश्ता करू लागलो. नेहमीप्रमाणे तिने टिफिन बॅगमध्ये भरून दिला नाही आणि मी तो न घेता तसाच बाहेर पडलो. काहीतरी बोलत होती. बहुधा रागावली असेल टिफिन नेला नाही म्हणून. मी दुर्लक्ष केले आणि घाईतच बाहेर पडलो. ऑफिसमध्ये आलो. कामात होतो, पण शरयूला मेसेज करायचा आहे हेही लक्षात होतं. महत्त्वाची कामं हातावेगळी केली आणि तिला मेसेज केला. अनुरागसोबत काही बोलणं झालं का? 10 मिनिटात तिचा रिप्लाय आला. कशाबद्दल? अभिलाषा आपल्या दोघांवर संशय घेते त्याबद्दल. नाही, पण तुम्ही हे का विचारत आहात? काल मी आणि अनुराग सोबत होतो. त्याच्या वागण्यावरून मला असं वाटलं की त्याला काहीतरी कळलंय. मी काही सांगितले नाही, पण तुमच्या अतिहुशार बायकोने सांगितले असेल तर माहीत नाही. कसं शक्य आहे? अभिलाषा स्वतःहून अनुरागला सांगेल? अनुराग तर घरी नसतो भेटणार केव्हा ती त्याला. आणि फोन करून त्याला सांगण्या इतकी हुशारी तिच्यात नाही. ती नाही सांगणार. तुमचा फार विश्वास आहे तुमच्या बायकोवर, पण तिचा मात्र थोडाही नाही. मला तिचा नेचर माहीत आहे, त्यावरून अंदाज या बाबतीत तरी तेवढा विश्वास आहे माझा तिच्यावर. तिने स्माइली पाठवली. बहुतेक आवडलं नव्हतं तिचं कौतुक. सध्या दोघींमध्ये जे शीतयुद्ध चाललेलं होतं त्यामुळे हे होणारच. मी तिला हसण्याची स्माइली पाठवली. सॉरी, तुला राग आला असेल तर. काय आणलंस आज टिफिनमध्ये? मी म्हणालो. कारलं, तिचं उत्तर. आमच्या नशिबात तेही नाही. मी टिफिन न घेताच आलो. काय झाले आता? टिफिन बनवून देत नाही का ती? की पुन्हा भांडण झालं तुम्हा दोघांचं? ते काय चालतच राहणार आहे. जेवणावर राग काढू नका, काहीतरी खाऊन घ्या. तुझ्या डब्यातलं कारलं खायला आवडेल मला. ठीक आहे, या सोबत लंच करूया, ती म्हणाली. फार लांब यावं लागेल पुन्हा कधीतरी, मी म्हणालो. दुपारी तिचा लंच टाईम झाला आणि तिने पुन्हा मला लंचबाबत आठवण करून दिली. जेवायचे आहे मला लक्षातच नव्हते. आणि तसंही आमच्या ऑफिसमध्ये पर्टिक्युलर एका टाईमला लंच टाईम नसायचा.
प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार वेळ बघून टिफिन खायचा. तुम्ही लंच करा, मीही जेवायला चालले. तिचा मेसेज आला तसा मी उठून हॉटेलमध्ये निघून गेलो. आधी दुपारी लंच करताना अभिलाषाला फोन करायचो, पण आता जवळजवळ 1.5 महिना झाला होता ही सवय मोडल्याला. नाहीतर अभि शाळेतून आला का, त्याचा अभ्यास घेत आहेस का, जेवण केले आहेस का, आणि थोड्याफार इकडल्या तिकडल्या गप्पा व्हायच्या. सुरुवातीला काहीतरी सुटल्यासारखं वाटायचं, पण आता सवय झाली होती. ती तरी कुठे स्वतःहून फोन करते मला. मी आज लंच केल्यावर शरयूला फोन केला आणि तिच्याशी बोलत बसलो. तसंही चॅटिंगवर तेव्हाचं बोलणं सुरू होतं, त्यामुळे फोन करताना विचार करावा लागला नाही. तिच्या बोलण्यावरून कळलं की अनुराग घरातही जरा वेगळा वागतो. त्याचं काहीतरी बिनसलं हे नक्की होतं, पण काय तेच कळेना. घरी आलो तर अभिलाषाचे आई बाबा येऊन होते. त्यांना बघून मला जरा आश्चर्य वाटलं, कारण असं न सांगता कधीही यायचे नाहीत ते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना घ्यायला मला स्टेशनवर जायला लागणार होतं, कारण इथे पहिल्यांदाच आले होते. पण असं काहीच झालं नव्हतं. मी घरी आलो तेव्हा ते आरामात बसलेले दिसले, म्हणजे त्यांना येऊन बराच वेळ झाला असणार. रागच आला मला. असं न कळवता आलेत म्हणजे काय? बोलायचीही इच्छा होत नव्हती, पण घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागायला नको म्हणून मी त्यांना नमस्कार घेतला. तब्येतीची चौकशी केली आणि फ्रेश व्हायला आपल्या रूममध्ये निघून गेलो. बराच वेळ आंघोळ करत बसलो. तासाभराच्या वर उलटून गेला असेल, पण मी बाहेर आलो नाही म्हणून अभि मला बोलवायला आला होता. पप्पा काय करता? चला ना बाहेर, आजोबा तुमची आठवण काढत आहेत. मी ड्रेसिंग समोर उभा राहून हेअर ड्राय करत होतो. कशासाठी? मी जरा वैतागतच म्हणालो. असं काय करता पप्पा? पाहुणे आलेत ना आपल्याकडे. आणि बघा माझ्यासाठी किती घाव आणलं आहे त्यांनी, आणि हो खेळणी पण आणलीत. किती उत्साहाने तो मला सांगत होता. मज्जा आहे मग एका जणाची. पण काय रे, त्यांना आणायला कोण गेलं होतं? मी अगदी हळू आवाजात विचारले. कुणीच नाही, ते स्वतःच आले रिक्षाने. मोठे आहेत ना ते, त्यांना येता येतं, अभि म्हणाला. ठीक आहे, हो तू पुढे, येतो मी. लवकर या हां पप्पा, मम्मीने नाश्ता केलाय. सकाळी तुम्ही टिफिन नेला नाही ना, तुम्हाला भूक लागली असेल. कळलं तर याला सांगितलं असेल अभिलाषाने. थोडी काळजी आहे म्हणायची माझी. अभिच्या मागोमाग मीही हॉलमध्ये येऊन बाबांजवळ बसलो. तिचे बाबा TV बघत होते आणि किचनमध्ये आई तिला मदत करत होती. अचानक कसं काय येणं केलं? काहीतरी बोलायचं म्हणून मी विषय काढला, नाहीतर मला काहीच देणं घेणं नव्हतं. ते मध्येच कसे आले याचं. सहजच तुम्हा सगळ्यांची आठवण आली, म्हटलं चला भेटून यावं. अभिमन्यूला भेटून फार दिवस झाले होते ना, त्याची फार आठवण येते, त्यांनी हसत उत्तर दिले. मला कळवलं नाही, स्टेशनवर घ्यायला आलो असतो, मी म्हणालो. मला वाटलं ऑफिस असेल तुमचं. तसं मी अभिलाषाला सांगितलं होतं, एवढ्या मोठ्या शहरात जॉब करताय म्हणजे नियम पाळावे लागत असतील ना. बहुतेक अभिलाषानेच त्यांना रिक्षाने यायला सांगितलं असेल. आजकाल फार टोकाचे वागते ही. हो, कामं तर असतातच, मी म्हणालो. तेवढ्यात अभिलाषाने नाश्ता आणून दिला. बाबांना नाही, मला फक्त एकट्यालाच. तुम्ही नाही करणार नाश्ता? नाही, मगाशीच झाला आमचा. आल्यावर जरा भूक लागली होती ना. मलाही याची काही आवश्यकता नव्हती. थोड्या वेळाने जेवणाची वेळ होईल, मी अभिलाषाकडे बघत म्हणालो. दोघांमध्ये काही भांडण आहे हे त्यांना तरी जाणून द्यायचं नव्हतं मला. अभिलाषाने त्यांना काय सांगून इकडे बोलवलंय ते मला माहीत नसलं तरी काही गोष्टी लपवणे आवश्यक होते. सकाळी टिफिन नेला नाही तुम्ही, म्हणून म्हटलं भूक लागली असेल. तीही चांगली बोलत होती. मी काही न बोलता खायला सुरुवात केली. बाबा माझ्याशी इकडल्या तिकडल्या गप्पा मारत होते. मीही त्यांच्या गावाकडची चौकशी केली. त्यांच्या शेतीविषयी, बाकी कुटुंबाविषयी विचारत होतो. तेही व्यवस्थित उत्तर देत होते. वाटलं एक वेळ सरळ विचारून टाकावे की अभिलाषाने काय सांगून तुम्हाला इथे बोलवले. मग विचार केला, उगीच भांडणाचा मुद्दा आपण का काढायचा. त्यांच्या मनात काही असेल तर ते स्वतःविषयी काढतील. माझ्याजवळही माझे मुद्दे होतेच की मांडायला.
पण त्यांना आपल्या मुलीची बाजू पटणार की माझी हे नव्हते माहीत. साहजिकच आहे म्हणा, त्यांना आपल्या मुलीची बाजू पटणार. अभिमन्यू, तुला अभ्यास नाही करायचा का? अभिमन्यू आपल्या आजीच्या मागे घुटमळत होता. त्याला मी म्हणालो, एक दिवस नाही केला अभ्यास तर काय होतं? आजी आजोबा किती दिवसांनी आलेत? अभि म्हणाला, आज एक दिवस म्हणतोस आणि 8 दिवस तुझं हेच नाटक चालणार आहे. मी त्याच्यावर रागवत म्हणालो, नाही, आजी आजोबा 2 दिवसात परत जाणार म्हणाले. तो एवढासा चेहरा करून म्हणाला, का? 2 दिवसात का जाणार आहेत आजी आजोबा? पहिल्यांदाच येत आहेत पुण्याला. मी बागबानकडे बघत म्हणालो, जावई बापू, कामं आहेत गावाला. कसा बसा 2 दिवसाचा वेळ काढून आलोय. बाबांनी उत्तर दिले, म्हणजे नक्कीच अभिलाषाने बोलवले त्यांना, नाहीतर कधीच असं घाईत येत नाहीत ते. कामं तर काय आयुष्यभर असतात. छान वेळ काढून पुणे दाखवतो तुम्हाला. राहा 8 दिवस, मी म्हणालो. अभिलाषांच्या आईबाबांमध्ये मी कधीच फरक केला नाही, कारण त्यांना आपल्या आईवडिलांच्या जागेवर बघितले. मी अनाथ होतो, त्यामुळे त्यांनी दिलेलं प्रेम मला फार मोलाचं वाटत होतं. येऊ नंतर कधीतरी, तोपर्यंत तुमच्यातले भांडणं मिटू देत, बाबा म्हणाले. म्हणजे दवंडी तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणायची. आता तुम्हीच काहीतरी अक्कल सांगा आपल्या मुलीला. उगाच संशयाचे भूत तिच्या डोक्यामध्ये शिरले. नको त्या गोष्टीचा बाऊ करते आणि घरातलं वातावरण खराब करते ती, मी चांगलाच चिडत म्हणालो. दवंडी काय म्हणताय जाऊ बापू? ती आपलं सुख दुःख आम्हाला सांगणार नाही तर कुणाला सांगणार? कसलं दुःख आहे हो तिला? उलट सगळे आयते मिळते म्हणून माज आलाय. घरात काही कामं नसतात म्हणून मग असे उपद्व्याप सुचतात हिला. कुणाचा माज काढताय हो तुम्ही? कोणत्या गोष्टीचा माज केलाय मी? तुम्हाला वाटतं मी मूर्ख आहे, गावंढळ आहे म्हणून तुमची ही थिरं मला समजणार नाही? बघा, लागली रडायला. तिचे अश्रू पुसायला तिची आई पुढे आली. तोंड सांभाळून बोल अभिलाषा. उगाच सुतावरून स्वर्ग गाठायचा आणि संशय घ्यायचा. अगं माझं सोड, मी तर पुरुष आहे, पण तुझ्या या अशा वागण्यामुळे त्या बाईची बदनामी होते, त्याचा तरी विचार कर. मैत्रीण होती ना ती तुझी. मीही चांगलाच वैतागत होतो. बघा बघा बघा, अजूनही तिचीच काळजी यांना, अभिलाषा रडत म्हणाली. जावई बापू, तुमच्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती. अहो, एवढे वर्ष एवढा सुखाने संसार केला आणि आता हे असं वागणं शोभतं का तुम्हाला? बोलल्या आमच्या सासूबाई. म्हणजे मुलीची बाजू पटलीच असणार. बरोबर आहे, दिवसभर त्यांच्या कानात हिने जे काही ओतलंय तेच खरं वाटणार ना त्यांना. आई बाबा, मी शपथ घेऊन सांगतोय, अभिलाषा म्हणते तसं माझं काही प्रेम प्रकरण नाही. तिच्या डोक्यात संशयाचा किडा घुसलाय आणि तिला जर माझ्यावर थोडाही विश्वास उरला नसेल तर तुम्ही तिला घेऊन गेलात तरी चालेल. मी तिघांकडेही रागाने एक कटाक्ष टाकत म्हणालो आणि तडक आपल्या रूममध्ये निघून गेलो. फार वाईट वाटत होतं. तिच्या आईवडिलांनी शेवटी तिचीच बाजू घेतली. माझा काहीही दोष नसताना मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. एवढं हतबल मला आयुष्यात कधीच झालेलं आठवत नाही. अनाथ होतो तरी कुणाच्या आधाराशिवाय मोठा झालो. स्वतःचं आपलं एक छोटंसं जग निर्माण केलं, पण ते जग आज उद्ध्वस्त होताना दिसत होतं. हे बघ अभिलाषा, तू डोक्यात जास्त राग घालून घेऊ नकोस. मागे जे काही झालं असेल तर ते जाऊ दे. आता पुढे प्रेमाने राहा. एकमेकांना सांभाळून घेऊ संसार करावा लागतो. असे टोकाचे निर्णय घेत गेलं तर सगळंच उद्ध्वस्त होतं. तिच्या बाबांना तिला समजावण्याचा आवाज येत होता. मी शपथ घेऊन सुद्धा त्यांना आपल्या मुलीची बाजू खरी वाटत होती. मी प्रयत्न करते बाबा, पण आत्ताच आवर घातला नाही तर गोष्ट हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. काही गोष्टी प्रेमाने समजावून सांगायच्या असतात. असा रागराग करून प्रश्न सुटतात का? तिची आई म्हणाली. अभिलाषाच्या रडण्याचा बराच वेळ आवाज येत होता. मी बेडवर तळमळत पडलो होतो. अभिमन्यू जेवण करण्यासाठी बोलवायला आला, पण मी गेलो नाही. मला एकटं पाडलं होतं या लोकांनी. एवढे वर्ष त्यांना आपल्या आईवडिलांचा दर्जा दिला, पण त्यांनी आज आपल्या मुलीची बाजू घेऊन मला परक करून टाकलं होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर शरयूला मेसेज केला. एक मन म्हणत होतं तिच्यापासून दूर राहावे, पण मग दुसऱ्या क्षणाला विचार यायचा,
काही नसूनसुद्धा सगळेजण मला बदनाम करत आहे. मग मी ही मैत्री वाढवली तर बिघडलं कुठे? आणि सध्या तरी माझ्या अस्वस्थ मनाला फक्त तिचाच एक आधार होता. मला खरंच आधाराची गरज होती. खूप खूप एकटा पडलो होतो मी. तोच आधार मी शरयूजवळ शोधत होतो. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.